आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून शिक्षिकेनं 6 वर्षाच्या चिमुकल्याला मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणीनंतर मुलगा वर्गातच बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। विशाखापट्टणम मधील एका नामांकित खासगी शाळेत घडलेल्या या घटनेनं पालकांमध्ये खळबळ उडाली आहे। 6 वर्षांचा चिमुकला नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता, मात्र गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून शिक्षिकेनं त्याला मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार शिक्षिकेच्या धाकामुळे मुलगा प्रचंड घाबरला होता। तो वर्गात जोरजोरात रडू लागला, त्याला खोकला आला आणि काही क्षणातच तो वर्गात कोसळला। पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलाय। या फुटेजमध्ये शिक्षिका मुलावर ओरडताना दिसत असल्याचं सांगितलं जात आहे। मुलगा घाबरून हात जोडून विनवणी करताना दिसतो। त्यानंतर शिक्षिकेनं त्याला थप्पड मारल्याचं फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा आहे। मारहाणीनंतर काही क्षणातच मुलगा शिक्षिकेच्या मांडीवर कोसळला। शिक्षिकेनं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यात कोणतीही हालचाल नसल्याचं दिसून आलं। मुलाच्या वडिलांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले। सकाळी शाळेत जाताना मुलगा पूर्णपणे निरोगी होता, त्याला कोणताही आधीचा आजार नव्हता, असे कुटुंबियांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे शाळेकडून आपल्याला घटनेची अधिकृत माहिती देण्यात आली नाही, असा आरोपही वडिलांनी केलाय। नातेवाईकांकडून ही धक्कादायक माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। या घटनेची माहिती मिळताच आंध्र प्रदेशचे मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश यांनी दुःख व्यक्त केले। कुटुंबाला सर्वतोपरी मदत आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय। दरम्यान मुलाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं वैद्यकीय कारण समोर येणार आहे। पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 194 अंतर्गत संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय। एका चिमुकल्याच्या मृत्यूने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा आणि शिक्षेच्या पद्धतींचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। या प्रकरणातील सत्य तपासातून समोर येणार असून दोषी आढळणाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।